नवी मुंबईतील ऐरोली नगराचे भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांचा वाढदिवस या निमित्ताने माजी नगरसेविका शशिकला अनंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमासह त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व अनंत सुतार यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील गुरुवर्य गणेश नाईक सह माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, मुंबई भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष दिनेश पारख, भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निमित्ताने उपस्थित होते। सामाजिक उपक्रमामध्ये ऐरोलीतील राजमाता रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप केले, रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांना दिलासा दिला, अनेक रुग्णांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। सम्राट असे महापौर सन्माननीय सागरजी नाईक साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे। एकदा त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। या ठिकाणी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे डिअर सुतार साहेब, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू। शुभेच्छा देतात त्यासोबतच खासदार डॉक्टर संजीव नाईक साहेब आणि महापौर सागर नाईक या ठिकाणी गणेश नाईक साहेब यांचं स्वागत केलं जातं। त्यासोबतच सभेचे खासदार डॉक्टर संजीव नाईक साहेब यांचंही स्वागत या ठिकाणी करावं। त्यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेचे युवा महापौर सागरजी नाईक साहेब यांचे इथे स्वागत केलं जातं। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया। त्यासोबतच भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राजेश पाटील साहेब यांचे या ठिकाणी स्वागत केले जाते। आलेल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। कृपया कार्यकर्त्यांना विनंती आहे, थोडस व्यासपीठावर गर्दी कमी करायची आहे। वाहिन्या बदलणे, त्यासोबत बाहेर भारत बेकरी ते बालाजी मेडिकल, शिवभवानी पॅनलाल प्रजापती हॉल ते शिवभवानी गल्ली नंबर 5 रस्त्याचं काँक्रिटीकरण करणे, तसेच ऐरोली नाका
सेक्टर 1 येथील गणपती तलावाचं सुशोभीकरण करणे, समतानगर येथील संत निरंकारी माताजी विद्यालयाचं सुशोभीकरण करणे। आनंद सुतार हा नेता नाही, हा हाडाचा कार्यकर्ता आहे। कार्य करता करता जनतेनं दिलेल्या प्रेमाच्या माध्यमातून तो वाढता त्याला तर लोक नेता समजतात। आणि अशा प्रकारची जमिनीला पाय लावून असलेली माणसं ज्याला चांगलं काम करतात आणि ज्याला मोठी होतात त्याला बघायला बरं वाटतं। आनंद सुतार जवळजवळ 90च्या पूर्व कालखंडात बघता बघता तो नगरसेवक झाला, स्थायी समितीचा सभापती झाला। माझ्या नेतृत्वाखाली ज्या ज्या पक्षांमध्ये मी होतो त्यावेळेला एका काली आनंद सुतार जिल्ह्याचा अध्यक्षपद। एकूणच भविष्यकाळच्या येणाऱ्या समाजकारणाच्या प्रवाहामध्ये, राजकारणाच्या प्रवाहामध्ये आनंद सुतारची जबाबदारी निश्चितपणे मोठी आहे। आनंद सुतार सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाचं कार्य अतिशय मजबूतीनं जनसामान्यापर्यंत पोहोचवेल। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा विकास आणि जगामध्ये सर्वांना शांती आणि निर्भयता देण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्या अनुषंगानं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा सर्व स्तरावर राज्याला प्रगती पथावर नेण्याचं काम करतात। त्या टीम मधला मी आहे आणि म्हणून आम्ही सर्वच पहिलं देश नंतर पक्ष नंतर आम्ही अशा स्वरूपातून पुढे वाटचाल करत आहोत। आनंद सुतार सुद्धा भविष्य काळामध्ये समाजाच्या स्वप्नांना पूर्तता देण्यासाठी कार्यरत राहील हा विश्वास व्यक्त करतो। पावसाळा सुरू होत आहे, प्रत्येकाने आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले। यामध्ये सर्व शारीरिक तपासण्या करण्यात आल्या। प्रामुख्याने कॅन्सर रोगाची तपासणी करण्यात आली। आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे शिबिर केलं आहे आणि ह्याच्यामध्ये मॅमोग्राफी आपण हे करतोय। मॅमोग्राफी बेसिकली आपण हे ब्रेस्ट कॅन्सरसाठी करतो, ज्याच्यामुळे अर्ली डिटेक्शन होतं। 40 वयाच्या वरती जर आपण दरवर्षी जर मॅमोग्राफी केली तर आपल्याला जे कॅन्सर नंतर माहिती पडतो, जे 4-5व्या स्टेजमध्ये माहिती पडतो, ते लवकर माहिती पडेल, त्यासाठी आपण हे करतो। ॲक्च्युली अजून तरी काही नाही, ठीक आहे, हे नॉर्मल स्क्रीनिंग आहे। जे काही असेल ते तुम्हाला रिपोर्ट्समध्ये वगैरे समजेल। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हटलं जातं। यासाठी गणेश नाईक चॅरिटेबल ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले। युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला। वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले। रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना ऊन व पावसाळ्यापासून संरक्षण मिळावे यासाठी मोफत छत्री वाटप वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। अपोलो हॉस्पिटलतर्फे इथं एक कॅम्प चालू, हेल्थ कॅम्प चालू आहे, त्यासाठी इथं आम्ही आलो आहे। मी गायनेक डॉक्टर असल्यामुळे आम्ही पॅप्समियरचं टेस्ट करतो इथं। पॅप्समियर हे एक स्क्रीनिंग प्रोसिजर असतो सर्वायकल कॅन्सरसाठी। सगळे लेडीज 21 इयर्सच्या वरचे जे लेडीज असतात सगळ्यांसाठी हे करायचं असतो, इयरली करायचं कॅम्प असतो, स्क्रीनिंग टेस्ट असतो। सो त्यांच्यासाठी आम्ही इथं ते स्क्रीनिंग टेस्ट करते। अजून ECG टेस्ट पण करायला लागले फॉर हार्ट पेशंट्स जनरली चेकअपसाठी त्यांच्यासाठी। आज सुतार साहेबांचं आयुष्य चिंतन 16 हॉलमध्ये पार पडत आहे। त्या प्रोग्रामासाठी आज आपले राज्याचे वनमंत्री नाईक साहेब, तसेच आपले नवी मुंबईचे संपर्क प्रमुख पालघरचे
पालकमंत्री नाईक साहेब उपस्थित होते आशीर्वाद द्यायला आणि खासदार संजूजी नाईक होते, तसेच जिल्हाध्यक्ष साहेब होते आणि सागरजी नाईक साहेब होते. आज वाढदिवस हा म्हणजे एक सुतार साहेबांचा हा वाढदिवस म्हणजे एक माध्यम असते. वाढदिवसानिमित्त लोकांची सेवा करण्याचा हा आमचा हे असतो. त्यामुळे आज सकाळपासूनच महापालिकेमध्ये रुग्णांना फल वाटप असेल, तसेच महाआरोग्य शिबिर ठेवला होता. प्रभागातील जनतेची चांगली सुविधा होण्यासाठी, आरोग्य चांगलं राखण्यासाठी आज आणि आरोग्य शिबिर ठेवण्यात आला. तसेच आणि रक्तदान शिबिरसुद्धा ठेवण्यात आला आहे मोठा. तसेच 10वी 12वीच्या गुणगौरव सोहळा करण्यात आला. मुलांना प्रोत्साहन भेटण्यासाठी त्यांना जे 1 नंबर 2 नंबर येतील त्यांना आम्ही टॅब देण्यात आले नाईक साहेबांच्या हस्ते. तसेच आज जे महापालिकेच्या माध्यमातून आणि नाईक साहेबांच्या आशीर्वादाने जी नागरी लोकांची कामं होत आहेत त्यांचा नागरी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. आणि तसेच हा सुतार साहेबांना लोकांचा आशीर्वाद मिळावा, त्यांचा साहेबांना पुढे जाण्यासाठी खूप खूप आशीर्वाद भेटावा यासाठी हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. आणि मी सद्गुरूचरणी परमेश्वराच्या प्रार्थनेने एवढं सांगेन की सुतार साहेबांना चांगलं आरोग्य उदंड आयुष्य लाभू दे ही सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करते आणि सर्व मान्यवरांचा आल्याबद्दल जनतेचा आभार मानते. धन्यवाद. अनेक वर्षापासून हा आम्ही प्रत्येक वर्षी दिवस हा साजरा करतो वाढदिवस म्हणून. प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम करण्याचा मी मनोदय व्यक्त करतो. यावर्षीसुद्धा सालाबादप्रमाणे 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आम्ही केला. ज्या विद्यार्थ्यांनी 95% जास्त गुण मिळवले त्यांचा आम्ही शाल, श्रीफल, भेटवस्तू आणि टॅब देऊन बऱ्याचशा भेटवस्तू देऊन त्यांचा आम्ही गुणगौरव सत्कार केला. आणि जवळजवळ 300-400 विद्यार्थी अजून बाकी आहेत. त्यांच्या घरी जाऊन मी स्वतः जाऊन त्यांच्या घरी जाऊन सत्कार करणार आहे. जे फेरीवाली आहेत त्या फेरीवाल्यांना वर्षानुवर्षे त्यांना आपली आठवण राहावी, पावसाळ्यातसुद्धा नाही उन्हाळ्यातसुद्धा त्यांना त्याचा उपयोग केला अशा प्रकारची छत्री मोठी त्यांना आपण नाईक साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना दिलेली आहे. आरोग्य शिबिर राबवलेले आहे महिलांचं, पुरुषांचं, तरुणांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान दिलेलं आहे. जवळजवळ 50च्या वरती आता रक्तदान शिबिर झालेलं आहे. सेक्टर 2च्या कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप होणार आहे, घरोघरी छत्री वाटप होणार आहे. असा हा उपक्रम जो आठवडाभर चालणार आहे. पण तो छोटासा उपक्रम माझे गुरुवर्य आदरणीय नामदार गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते व्हावा म्हणून हा छोटासा माझा कार्यक्रम आहे. हा आज एका हॉलमध्ये घेण्याचा आम्ही प्रयोग केला. नाईक साहेबांचा परिवार हा माझ्यासाठी एक शक्तिमान ताकदवान आहे. नाईक आले की मला एक शक्ती मिळते म्हणून त्यांना बोलावं, म्हणून त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता हा छोटासा त्यांच्यासाठी केलेला कार्यक्रम आहे. नाईक साहेब आले, नाईक साहेबांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला, छत्री वाटप झालं, आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं, नागरी कामांचं उद्घाटन झालं. तर म्हणजे माझा हा वाढदिवस आहे. मी वाढदिवसाच्या निमित्तानं काय सांगणार, जनतेचा आशीर्वाद मला मिळावा याकरता हा केलेला हा छोटासा उपक्रम आहे. जनतेचा विश्वास जो माझ्यावर आहे तो विश्वास कायम टिकावा यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. आणि त्याकरिता मी दिवस रात्र त्याच्यासाठी उपयोगी पडेल अशा प्रकारचा माझा हा कार्यक्रम आहे. अशा प्रकारचा माझा निश्चय आहे आणि तो पूर्ण करण्याकरता मी पुरेपूर प्रयत्न करेन. हा विश्वास त्यांचा कायम राहण्याकरिता मी कायम त्यांच्याबरोबर दिलेल्या शब्दाप्रमाणे कटिबद्ध आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर कायम राहावा अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो.
आणि मला सर्व वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यात आल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो. प्रभाग क्रमांक 10 मधील आमचे सर्वांचेच लाडके माननीय आनंदजी सुतार साहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसासाठी आज संपूर्ण प्रभागातर्फे त्यांना वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा. आज साहेबांचा वाढदिवस आहे म्हणजे प्रभागातील सर्वच नागरिकांसाठी आणि आम्हा कार्यकर्त्यांसाठी सुद्धा मेजवानीच असते. त्यासाठी साहेबांनी वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण प्रभागामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, तसेच 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच फेरीवाल्यांसाठी छत्री वाटप, तसेच राजमाता रुग्णालयामध्ये त्यांनी फळ वाटप केलेले आहे. अनाथाश्रमातही त्यांनी आज भरपूर ठिकाणी त्यांनी दान म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खूप सारे उपक्रम राबवलेले आहेत. तर संपूर्ण प्रभागाच्या वतीने साहेबांना दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी प्रचंड शुभेच्छा. नमस्कार. माननीय सुतार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माननीय सुतार साहेब यांचे आम्ही खूप रहिवासी आभार मानतो आहे की माणसाच्या गरजा ह्या अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपण समजत चाललो आहे, पण त्याच्याबरोबर आपलं आरोग्यही तितकंच आवश्यक असतं, त्याची काळजी घेणं. तर सुतार साहेबांनी फक्त रस्ते किंवा लाईट किंवा पाणी ह्याच लोकांचे त्रास लक्षात न घेता लोकांच्या आरोग्यालासुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि आज त्यांनी आपल्याला पूर्ण म्हणजे रक्त टेस्ट करणं, कॅन्सरसाठी मॅमोग्राफी, पॅप्समियर वगैरे अशा सगळ्या टेस्ट फ्रीमध्ये लोकांना करण्याची सुविधा करून दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी मानते. म्हणजे एवढं मनापासून प्रेम करणारे जनतेवरती नगरसेवक हे खूप दुर्मिळ असतात आणि त्यांनी ह्याची सगळे पूर्णपणे प्रत्येक नागरिकाची काळजी घेऊन आज आरोग्य टेस्टिंगचं जे शिबिर भरलं आहे त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. म्हणजे एरवी आपण विचार करतो की आज आपण ब्लड टेस्ट करूया, पण आपल्याला जाण्यासाठी बायकांना वेळ मिळत नाही. मी मुकुंद पाटील, गणपती कॉलनीमध्ये राहणारा. 30 वर्षापासून सुतार साहेबांचं मी काम बघत आलेलं आहे. आज सुतार साहेबांचं जे काम आहे, आज बड्डेच्या निमित्ताने त्यांनी जे प्रोग्राम ठेवलेला आहे ते प्रोग्राम आज त्यांच्या ब्लड शिबिर जे आहे, आज टेस्ट ज्या केलेल्या आहेत, ब्लडची टेस्ट आहे, त्याच्यानंतर ECG टेस्ट आहे, त्याच्यानंतर शुगर टेस्ट आहे, या सर्व टेस्ट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर लहान मुलांचे जे प्रोग्राम आहेत, आपल्या 10वी-12वीचे ज्या मुलांना जे पारितोषिक जे 93% 92% जे काय मुलं पास झालेले आहेत त्यांचा सत्कार केलेला आहे. त्याच्यानंतर साहेबांनी भरपूर आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली गटारची सुविधा, पाण्याची सुविधा, सर्व सुविधा हे नगरसेवकांनी केलेल्या आहे. सुतार साहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्या प्रभागातील जनतेसाठी आणि कार्यकर्त्यासाठी एक आनंदाचा उत्सव असतो. एक आमच्या कार्यकर्त्या आणि जनतेतील आणि ऐरोली विभागातील लोकांसाठी एक आनंदाचा उत्सव आणि एक सण असल्यासारखा तो आम्ही राबवतो. आणि सुतार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हाच कार्यक्रम म्हणजे याच वर्षी असा नाही की प्रत्येक वर्षी आरोग्य शिबिर प्रभागातील 10वी-12वी विद्यार्थ्यांना त्यांनी गुणगौरव सोहळा, जास्त मार्काने जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी एक आगळीवेगळी भेट असते. आणि संपूर्ण प्रभाग हा वाढदिवसानिमित्त एकदम उत्साही आणि आनंदी असतो. आणि त्यानिमित्त आज संपूर्ण आरोग्य शिबिर, शरीराची संपूर्ण या ठिकाणी जो आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये रक्तदान फार मोठ्या आज ज्या भागदौडच्या या काळामध्ये रक्तदान शिबिर किंवा रक्तदान कोणी करत नाही, परंतु सन्माननीय सुतार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्यातली कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर केलेलं आहे. म्हणून या सेक्टर 3 या रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटप कार्यक्रम केलेला आहे आणि आज भरगच्च असा कार्यक्रम आहे आणि हा प्रत्येकच वर्षी होतो. म्हणून आम्हाला असे आज या ठिकाणी आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नाईक साहेब यांनी येऊन सन्मान्य सुतार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्याबद्दलही मी
आमच्या प्रभागाच्या वतीने त्यांचाही धन्यवाद मानतो आणि असाच आमच्या या नेत्याला भविष्यामध्ये त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशीच प्रभागाच्या वतीने मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.